नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. सर्व उत्तरे दिलेली आहेत. प्रश्नपत्रिकेमध्ये 2 विभाग आहेत. पहिला विभाग तोंडी परीक्षेसाठी आहे. त्यातील पहिला प्रश्न कविता म्हणून दाखवायची आहे 5 गुणांसाठी. दुसरा प्रश्न पुस्तकातील उतारा योग्य चढ उतारासह वाचन करायचं आहे. म्हणी पूर्ण करायच्या आहेत. शिक्षक विविध म्हणी सांगतील. विभाग 2 लेखीसाठी. त्यातील प्रश्न क्रमांक 3 खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उतार्याचं वाचन करायचं आहे. उतार्यावर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे उतार्यातून पाहून लिहायचे आहेत. लेखिका कोठे राहत होती? उत्तर, लेखिका झोपडीत राहत होती. दुसरा प्रश्न 2, झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. झोपडीतील जमीन सतत ओलसर असायची, त्यामुळे झोपडीत नेहमी कुबट वास यायचा. तिसरा प्रश्न, लेखिकेच्या घरातील संसारात कोणकोणते सामान होते? 2 गुण. उत्तर, 4-5 फाटक्या वाकळा, 7-8 जर्मनची ताटं, पाण्यासाठी जर्मनचे 2 पातेली, 1 पात्र्याची घागर इत्यादी. चौथा प्रश्न, खालील शब्दासाठी उतार्यात आलेला शब्द लिही. 1 गुण. गोधडी, वाकळा. यानंतर पुढील प्रश्न पहा. ब प्रश्न, खालील कवितेचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही. कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते? उत्तर, मार्गशीर्ष. पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते? पिवळे धमक. तिसरा प्रश्न, कवित्रीने हिम्मत धरा असे का म्हटले आहे? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. कापणीचे काम करण्यासाठी आणि धान्याची मोजणी करण्यासाठी हिम्मत धरा असे कवित्रीने म्हटले आहे. चौथा प्रश्न, कवितेत विळे या शब्दासाठी आलेला शब्द लिही. 1 गुणासाठी हा प्रश्न आहे. कवितेची शेवटची ओळ, तिथं इये हा शब्द आहे, तो विळ्यासाठी शब्द आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहिला प्रश्न, गावातील लोक सेनापती बापट यांना काय म्हणून ओळखत? उत्तर, गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणून ओळखत. 2, रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते? उत्तर, रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू उड्या मारते. 3, पुस्तकातून कोणते तंत्र शिकायला मिळते? पुस्तकातून माणुसकीचे व ज्ञानाचे तंत्र शिकायला मिळते. चौथा प्रश्न, रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते? रस्त्यावर साधारणपणे सकाळी आणि संध्याकाळी जास्त गर्दी असते. ब, खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 6 गुण. 1, महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे का ठरवले? उत्तर, दुष्काळ किंवा आर्थिक अडचणीच्या काळात हाताला काम नसल्यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून सर्वांना सन्मानाने काम मिळून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे या उद्देशाने महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे ठरवले. 2, आमशाच्या ढोल वाजवण्याचे वैशिष्ट्य काय होते? उत्तर, आमशाच्या ढोल वाजवण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या ढोलाचा आवाज ऐकताच लोकांच्या अंगात उत्साह संचारत असे. तो इतक्या लयबद्ध आणि जोशात ढोल वाजवत असे की सभोवतालचे वातावरण प्रसन्न होऊन जाई. यानंतर पुढील प्रश्न पहा. 3, जमिनीला पाण्याची बँक असे का म्हटले जाते? पावसाचे पाणी जमिनीत जिरते आणि साठून राहते. जमिनीत जिरलेले पाणी आपल्याला हव्या त्यावेळी विहिरीच्या माध्यमातून तसेच कूपनलिकेच्या माध्यमातून उपलब्ध होते. पावसाचे पाणी हे जमिनीमध्ये साठून राहते म्हणून जमिनीला पाण्याची बँक असे म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 5 कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून रिकाम्या जागी लिहा. 2 गुण. 1, आईने नीताला प्रश्न विचारला. प्रियाने लाडू खाल्ला. ब प्रश्न, अ व ब चौकटीतून विरुद्धार्थी शब्दांची जोडी तयार करून प्रत्येक जोडीसाठी 1-1 वाक्य लिही. 4 गुण. अ, हजर, रोख, मान, सुंदर, गरीब. ब, उधार, गैरहजर, श्रीमंत, अपमान, कुरूप. जोडी पहा. हजरला गैरहजर येणार, रोखला उधार येणार, मानला अपमान, सुंदरला कुरूप, गरीबला श्रीमंत. जोड्या लिहून दिलेल्या आहेत. याप्रमाणे जोड्या लिहायच्या आहेत. वाक्य पहा. आज वर्गात सर्व विद्यार्थी हजर आहेत. पुढे तुम्ही असं वाक्य लिहू शकता.
वर्गात कोणीही गैरहजर नाही. जोडी दुसरे मान अपमान. प्रत्येक व्यक्तीला मान मिळणे गरजेचे आहे. अपमान मिळाला तर त्यांना वाईट वाटते. क प्रश्न. खालील अवयवांशी संबंधित शब्दसमूह वा वाक्प्रचार लिही. 2 गुण. 1. नाक. नाकात प्राण येणे म्हणजेच खूप घाबरणे. डोळे. डोळे झाक करणे, दुर्लक्ष करणे. पुढील प्रश्न क्रमांक ड. खालील वाक्यातील समानार्थी शब्द शोधून लिही. 2 गुण. 1. रजनी यामिनी या निशाच्या घरी रात्री गेल्या. रात्र रजनी यामिनी. 2. सौदामिनीने आकाशात वीज कडकताना पाहिली. वीज सौदामिनी. ई प्रश्न. पुढील तक्ता पूर्ण कर. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. नाम, सर्वनाम, वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ तक्ता दिलेला आहे. नाम पहा. सुभाष. वर्तमानकाळ खेळतो. भूतकाळ खेळला. भविष्यकाळ खेळेल. नाम सर्वनाम ती झोपते, झोपली, झोपेल. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6. खालील जाहिरात वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही. 3 गुण. जाहिरात कोणी दिलेली आहे? जाहिरात भाषाप्रेमी मंडळ यांनी दिलेली आहे. जाहिरात कोणत्या वयोगटासाठी आहे? जाहिरात 8 ते 15 वर्ष वयोगटासाठी आहेत. जाहिरातीत पाहूनच उत्तरे लिहायची आहेत. कार्यशाळा कोठे आयोजित केली जाणार आहे? कार्यशाळा हर्षल सभागृह सोलापूर येथे आयोजित केली जाणार आहे. ब प्रश्न. खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे गोष्ट तयार करून लिही व गोष्टीला योग्य शीर्षक दे. शीर्षक म्हणजे त्या गोष्टीचं नाव लिहायचं आहे. मुद्दे दिलेले आहेत. गरीब मुलगा, पैसे नाहीत, खर्च करणे अशक्य, सकाळी पेपर टाकण्याचे काम, वाटेत पैशाचे पाकिट मिळणे, पाकिट पोलिसांकडे जमा करणे, पाकिट मालकास आनंद आणि बक्षीस. याप्रमाणे तुम्ही कल्पना करून ही गोष्ट पूर्ण करू शकता. अतिशय सोपी गोष्ट आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. इतर विषयांचे पेपर हवे असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा किंवा संकलित मूल्यमापन सत्र 2 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर दिलेले आहेत. त्याचा सराव नक्की करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी त्याचा उपयोग होईल.